वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसर्वशक्तिहेतवे नमः शिवाय संपाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्राम दैवत भगवान की रानू भवानी माता की पशुपतिनाथ शंभु महादेव की श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य महाराज की संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की
संत रामेश्वरप्पा महाराज की। क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की। छत्रपति शिवाजी महाराज की। बजरंग बली हनुमान की। सब संतन की। हर हर महादेव। भारत माता की वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय शंभो 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 नमः शिवाय शंभो। जय हो नमः शिवाय शंभो 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 नमः जय भोले शंभो नमः शिवाय 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 नमः शिवाय शंभो 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 नमः शिवाय शंभो। जय भोले नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय। ओ सौराष्ट्र सोमनाथंचा श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जयिनी महाकालेशम ओंकारं ममलेश्वरम नमः शिवाय शंभो 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 नमः शिवाय शंभो। ओ परल्यमय जनातंच डाकिन्य भीमशंकरं सेतु वंदे तु रामेशं नागेशं दारुकावने
नमः शिवाय शंभो 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 ओ वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय शंभो 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 आयेतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्ते नर सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनाशति नमः शिवाय शंभो 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 नमः जय भोले शंभो नमः शिवाय 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 नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो शिवाय शंभो 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 भोले 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 शंभो 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 भोले 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 शंभो 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 भोले भोले नमः पार्वती पतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की हर हर। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी समर्पित करून लोणीघाट नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान पशुपतीनाथ शंभू महादेव राणू भवानी माता यासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली सह सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊली सह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्री संत रामेश्वराप्पा महाराज लोणी घाटकर यांना हृदय मंदिरामध्ये स्मरण करून क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून
आजच्या तिसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये काया वाचा मनाने या शिव महापुराण कथा श्रवणासाठी आलेली सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपण सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या तिसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेला प्रारंभ करत असताना श्री संत रामेश्वर अप्पा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने कैलासवासी बंसी तात्या मिटकरी यांच्या पुण्याईने व कैलासवासी सुशीलाबाई बंसी मिटकरी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हा 7 दिवसीय शिव महापुराण कथा सोहळा या ठिकाणी आयोजित झालेला आहे। सुशीलाबाई बंसी मिटकरी या परिवारामध्ये ज्यांनी आपल्या आईचं, आपल्या आजीचं या नाम यज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून पुण्यस्मरण करून जिथे आई आहे, जिथे आजी आहे, तिच्या पदरामध्ये नामस्मरणाचं पुण्य देऊन शिवचरणाची जागा दिलेले मिटकरी परिवारातील शिवभक्त परायण शंकर बंसी मिटकरी, शिवभक्त परायण शिवराज बंसी मिटकरी, शिवभक्त परायण संतोष बंसी मिटकरी व समस्त मिटकरी परिवार लोणीघाट या शिव महापुराण कथेसाठी अगदी अथांग असं परिश्रम घेऊन चौसाळा ते लोणीघाट या प्रवासामध्ये या सप्ताहाचं नियोजन करण्यासाठी पत्रिका छापण्यापासून ते बॅनर बनवण्यापर्यंत ज्यांनी अथांग असं परिश्रम घेऊन पूर्व नियोजन केलं, सगळेजण सोयाबीन काढायला होते, पण आमचे बाबूराव नाना पत्रिका छापण्यासाठी रोज तिकडे होते। आणि अशा प्रकारे ज्यांनी नियोजनपूर्वक, नियोजनबद्ध अगदी 7 दिवसाचा या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं नुसतं कथाच नाही तर त्या कथेबरोबर सकाळचं पारायण, सायंकाळचा शिवपाठ अगदी त्रिवेणी संगमामध्ये आपल्याला बुडवलेला आहे। आणि अशा प्रकारे शिवभक्त परायण संत रामेश्वर अप्पांच्या मार्गावरती मार्गक्रमण करणारे कुमार सागर महाराजांवरती ज्यांचं विशेष अशा प्रकारे प्रेम आहे असे परम आदरणीय शिवभक्त परायण बाबूराव अप्पा, रामेश्वर अप्पा मिटकरी, नाना लोणीघाटकर, सर्वच सौवश्री परिवार या नामयज्ञ सोहळ्यामध्ये व्यासपीठ प्रमुख म्हणून लाभलेले, त्यांनी शाळेतून 7 दिवस सुट्टी काढलेली आहे की नाही? बाबूराव अप्पांच्या शब्दाला मान देऊन आपल्या परम आदरणीय उमाकांत अप्पा मिटकरी महाराज शिवकीर्तनकार यांनी 7 दिवस या ठिकाणी पारायणाला हजेरी लावली, आनंदाचा सोहळा या ठिकाणी निर्माण केला। असे परम आदरणीय परमस्नेही शिवभक्त परायण शिवकीर्तनकार उमाशंकर मिटकरी महाराज सुंबळीकर या शिव महापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच कलाकार मंडळी, गायनाचार्य, हार्मोनियम वादक, भजन सम्राट, मार्गदर्शक शिवभक्त परायण दत्तात्रय कोल्हे महाराज आपसिंगा तुळजापूर, सहगायक शिवकीर्तनकार, भावी संगीत शिवकथाकार, सूरमणी पुरस्कार प्राप्त परमशिष्य शिवभक्त परायण शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळ जिल्हा लातूर, तबला वादक, तबला विशारद, तबला मार्तंड, तबला मनी आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज वाडी वडगाव लोहारा। शिव महापुराण कथेसाठी सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टम आहे असे रानू भवानी साऊंड सिस्टमचे ओनर पिनू दादा, पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये मंदिर प्रांगणामध्ये काया वाचा मनाने सेवा देत असलेले सद्भक्त मंडळी,
सतरंजी उचलण्यापासून अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सद्भक्त मंडळी, अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, सेवा देणारे सद्भक्त मंडळी, तिसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व सद्भक्त मंडळी, तिसऱ्या दिवसापर्यंत कथा सुरू आहे तरी सुद्धा या मंडपामध्ये न बसता आपापल्या सोयीप्रमाणे आपल्या घरापुढे, गच्चीवर, वट्ट्यावर, कट्ट्यावर, पारावर, टपरी समोर, हॉटेल समोर कथा ऐकत असलेले सद्भक्त मंडळी, तिसऱ्या दिवसाच्या पर्व काळापर्यंत कथा आहे हे माहीत असताना इथंही आले नाहीत, बाहेरही बसले नाहीत, घरी झोपलेले सगळे सद्भक्त मंडळी व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे ते सर्वच सद्भक्त मंडळी, आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी, आयु आरोग्य, धनसंपदा, उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या तिसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये आपलं सहर्ष स्वागत करून या ठिकाणी आपण तिसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेला सुरुवात करणार आहोत। शिव महापुराण कथेमध्ये आजचा तिसरा दिवस म्हणजे त्रिवेणी संगम। गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम आणि उगम आजच्या तिसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये झालेला आहे। आपण प्रयागराज म्हणजेच काशी वाराणसीला दर्शनासाठी गेला होता। त्याच्या अगोदर इलाहाबाद नावाचे एक शहर आहे, त्याच ठिकाणी त्याच इलाहाबादला प्रयागराज म्हणून ओळखलं जातं। त्या प्रयागराज मध्ये गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे। तिथं स्नान करूनच आपण काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायला पुढे जातो। आज आपल्याला प्रयागराज या ठिकाणी जाता येणार नाही, पण लोणी घाट मध्येच आज आपल्याला प्रयागराज या तीन नद्यांचा संगम, या त्रिवेणी गंगा, यमुना, सरस्वतीचं दर्शन होणार आहे। दिवस तिसरा। आज आपण त्रिवेणी संगमामध्ये नाहून निघणार आहोत। पहिलं संगम आहे गंगा म्हणजे कपाळाला विभूती, दुसरं संगम आहे यमुना म्हणजे गळ्यात इष्टलिंग, आणि तिसरं संगम सरस्वती म्हणजे गळ्यात असलेला रुद्राक्ष, रुद्राक्षाची माळ। ज्याच्या कपाळावर विभूती आहे, ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे, ज्याच्या गळ्यात पवित्र रुद्राक्षाची माळ आहे, त्याला या लोणी घाट मध्ये बसून देखील गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यामध्ये जाऊन स्नान केलेल्याचं पुण्य या लोणी घाट नगरीमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे। आता आपण गळा चापचून पहा, कोणाच्या गळ्यामध्ये आहे, कोणाच्या गळ्यामध्ये नाही, हे की नाही? किती जणांनी दीक्षा घेतली हात वरी करून सांगता येईल? दीक्षा घेण्याचं वय किती आहे? शास्त्राप्रमाणे बाबूराव नाना दीक्षा घेण्याचं वय 8 आहे। 8व्या वर्षी किती जणांनी दीक्षा घेतली हात वरी करून सांगता येईल? सांगा। नाही, आम्हाला माहिती नव्हतं। ठीक आहे, 15व्या वर्षी दीक्षा घेतलेल्यांनी हात वरी करा, तेव्हा तरी कळालं काही जणांना। वा वा वा। 20 वर्षाच्या ठिकाणी त्यावेळेस दीक्षा घेतलेल्यांनी हात वरी करा, वा, तेव्हा तरी कळालं माझ्या आजीला घ्यावं लागतंय म्हणून। 30व्या वर्षी दीक्षा घेतलेल्यांनी हात वरी करा, वा, तेव्हा तरी कळालं माझ्या बाबांना, आहे की नाही? नियम आहे 8व्या वर्षी दीक्षा घेण्याचा, पण या कलियुगामध्ये झालं काय, त्या 8ला एक शून्य लागलं। किती झाले? 80 झाले, तरी सुद्धा अजून दीक्षा नाही, तरी सुद्धा अजून गुरुची सेवा नाही, आहे की नाही? काही जण तर तसेच या जगातून निघून गेले। गळ्यात इष्टलिंग नाही, गळ्यात रुद्राक्षाची माळ नाही, कपाळाला विभूती नाही, तसेच निघून गेले। मग शेवटी स्वामी महाराजांना विनंती असते, महाराज तुमच्याकडे एखादा कपिलधार वरून आणलेला रेडीमेड असला तर द्या, ठेवू द्या हातामध्ये, कारण इष्टलिंगाला हातावर ठेवल्याशिवाय वीर शिवलिंगायत धर्मामध्ये अंत्यविधी होत नाही, हा शास्त्राचा नियम आहे। कारण इष्टलिंग तुमच्या गळ्यामध्ये देत असताना गुरु माऊली तुमचा विवाह त्या इष्टलिंगाशी लावत असतात।
तुमचा विवाह दोनदा होतो, एकदा आई वडिलांनी नेमून दिलेल्या मुला आणि मुली बरोबर, आणि दुसऱ्या ज्यावेळेस गुरु आपल्याला इष्टलिंग देतात त्यावेळेस कोण पती आणि कोण पत्नी होतं तर ऐका, लिंग पती अंग सती. लिंग हे पती होतं आणि शरीर हे सती होतं. जीव आणि शिव ऐक्यत्व साधून तुमचा त्या शिवाशी, तुमचा त्या इष्टलिंगाशी विवाह लावला जातो आणि तो इष्टलिंग गळ्यामध्ये घातला जातो. मग आता गळ्यामध्ये एकदा इष्टलिंग बांधला म्हणजे तुम्ही सौभाग्यवती झालो. कोणाचे? भगवान शिव परमात्म्याचे. मग आता काही जणांना रात्री झोपताना टोचतं, है की नाही? बऱ्याच जणांना टोचतं गळ्यात असलेला बेल, म्हणून काय करतात झोपताना? काढून खुंटीला अडकवतात, काढून टेबलावरती ठेवतात. एक साधा प्रश्न आहे, एखाद्या जर सौभाग्यवतीनं आपल्या गळ्यातला मंगळसूत्र काढून ठेवून जर एखाद्या लग्नामध्ये गेली आणि तिथं जर कोणी प्रश्न विचारला, का ग तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र का दिसत नाही? नाही नाही, आज खूप कंटाळा आलेला आहे म्हणून काढून ठेवलेला आहे, असं म्हणलं तर चालेल? चालेल का? नाही. ज्या दिवशी पतीनं आपल्या गळ्यामध्ये हा मंगळसूत्र बांधलं तेव्हापासून जोपर्यंत आपण जिवंत आहोत, मृत्यूनंतर सुद्धा ते मंगळसूत्र, ते सौभाग्य त्या सुहासिनी सोबत राहतं, तिच्या सोबतच जातं. आणि म्हणून ज्या पद्धतीनं पत्नीचं सौभाग्य मंगळसूत्र आहे, तसं शिवभक्तांचं सौभाग्य हे इष्टलिंग आहे. आणि ज्या दिवशी गळ्यामध्ये इष्टलिंग बांधला त्या दिवशी आपण खरे शिवभक्त म्हणायला हरकत नाही. लिंगायत या शब्दाचा अर्थ कधी ऐकलाय का हो? लिंगायत, लिंग आयात करणं, लिंग आपलासा करणं म्हणजे लिंगायत. नुसतं नावाला लिंगायत असून उपयोग नाही. गळ्यात एखादा इष्टलिंग नाही, गळ्यात रुद्राक्षाची माळ नाही, आपल्याला लिंगायत म्हणता येणार नाही. म्हणून या जगाच्या पाठीवर आपल्या सोबत येणाऱ्या फक्त दोनच गोष्टी आहेत. विचारपूर्वक ऐका, दोनच गोष्टी. जीवनामध्ये तुम्ही जिवंत असल्यापासून मरेपर्यंत श्रवण केलेलं ज्ञान आणि दुसऱ्या हातावर असलेला इष्टलिंग, या दोनच गोष्टी तुमच्या सोबत जाताना येणार आहेत. तुमच्या कानात काही सोन्याचं असू द्या, तुमच्या गळ्यात काही सोन्याचं असू द्या, तुमच्या हातात काही सोन्याचं असू द्या, ते सगळं काढून घेतात, सगळं काढून घेतात. पण हातावर असलेल्या इष्टलिंगाला हात लावण्याची ताकद कोणाची नाही. तुमचं ज्ञान हिसकावून घेण्याची ताकद कोणामध्ये नाही. म्हणून हेच आपलं वैभव आहे. हे शेवटला कळतं, पण ते कळायला आपण नसतो, ते कळायला आपण नसतो. आणि बाकीचे 4-4 जण म्हणतात, अरे बापरे काय हो, काय येतं सोबत, फक्त तिथंच म्हणतात गाडीवर उभे असताना, काय हो काहीच येत नाही सोबत, वडवड करून काय उपयोग, आता बाज झालं बाबा. तिथून एकदा घरी आले पुन्हा आपापल्या कामाला लागले, है की नाही? म्हणून शिवभक्तांचं सौभाग्य इष्टलिंग आहे, शिवभक्तांचं सौभाग्य रुद्राक्ष आहे, शिवभक्तांचं सौभाग्य कपाळाला विभूती आहे. कारण विभूती, रुद्राक्ष आणि इष्टलिंग हे त्रिवेणी संगम आहे. आणि म्हणून त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलेल्याचं पुण्य तुम्हाला या 3 वस्तू आपल्या शरीरावर धारण केल्यावर प्राप्त होणार आहेत. आणि मग ज्या वेळेस तुमच्या गळ्यात इष्टलिंग नाही, ज्या वेळेस तुमच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ नाही, तुम्ही मंदिरात येता, 1 लोटा जल घेऊन येता आणि शिवपिंडीवर वाहता. आता एक म्हण प्रसिद्ध झालेली आहे, 1 लोटा जल सभी समस्या का हल. ये हो नहीं सकता, वीर शैव लिंगायत संप्रदाय में ये हो नहीं सकता, क्योंकि जब तक आपके गले में इष्टलिंग नहीं है, जब तक आपके गले में इष्टलिंग नहीं है, जब तक आप इष्टलिंग पर जलधारा नहीं करेंगे, तब तक भोलेनाथ पर, शिवलिंग पर चढ़ाई हुई जो कोई जलधारा है वो भगवान भोलेनाथ अपनाते नहीं.
म्हणायचं काय आहे, जोपर्यंत तुम्ही गळ्यात असलेल्या इष्टलिंगाला जलधार करत नाही तोपर्यंत इथं शिवलिंगावर सोडलेली धार देखील महादेव मान्य करत नाही. म्हणून शिवपिंडीच्या अगोदर गळ्यात असलेला इष्टलिंग आपल्याला महत्वाचा सांगितलेला आहे की नाही. कारण ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे त्याला करणी भानामती भूत प्रेत बाधा काहीही लागत नाही. भूत वेताळ सगळे दुरूनच नमस्कार करतात. पाहून आयुष्या शिवभक्ताला यमही थरथरला आहे की नाही. भूत सुद्धा दुरूनच तुम्हाला नमस्कार करतात. एवढी शक्ती त्या इष्टलिंगामध्ये आहे, एवढी शक्ती त्या पवित्र रुद्राक्षाच्या माळेमध्ये आहे. कारण ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे त्याला भ्यायची गरज नाही. कारण सोनं आणि नाणं तुम्हाला धोक्यात टाकू शकतं. ज्याच्या गळ्यात सोन्याचं नकलेस, ज्याच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट, त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. लक्षपूर्वक आहे का कोणाचं लक्ष काय आहे. ज्याच्या गळ्यात सोन्याचं नकलेस, ज्याच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट, त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. आणि ज्याच्या गळ्यात पवित्र रुद्राक्ष, पवित्र इष्टलिंग आहे, त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. तो जगाचा मालक तुमचं कधीही दुःख तुम्हाला येऊ देणार नाही. तो जगाचा मालक तुमचं संकट दुरूनच दूर करणार आहे. कसा होवनी या वेळा भोवता भोवता, 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 होवनी या वेळा भोवता भोवता. होवनी या वेळा वेळा वेळा, होवनी या वेळा भोवता भोवता, होवनी या वेळा भोवता भोवता, होवनी या वेळा भोवता भोवता, होवनी या वेळा भोवता भोवता. होवनी या वेळा भोवता भोवता, होवनी या वेळा भोवता भोवता, होवनी या वेळा भोवता भोवता, होवनी या वेळा भोवता भोवता. करीन सांगता काज त्याची, हो करीन सांगता काज त्याची. ओम नमः शिवाय. करीन सांगता काज त्याची, काज त्याची, करीन सांगता काज त्याची. होवनी या वेळा भोवता भोवता, होवनी या वेळा भोवता भोवता, होवनी या वेळा भोवता भोवता, होवनी या वेळा भोवता भोवता. तरीन सांगता काज त्याची, तरीन सांगता काज त्याची. हो तरीन सांगता काज त्याची, काज त्याची, तरीन सांगता काज त्याची. होवनी या वेळा भोवता भोवता, होवनी या वेळा वेळा भोवता, होवनी या वेळा वेळा भोवता भोवता, भोवता, होवनी या वेळा भोवता भोवता. नमः पार्वती
पतये शिव हर हर 5,500 नको एक नाही विचार करा नम पार्वती पतये शिव हर 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 जर आपल्या गळ्यामध्ये पवित्र रुद्राक्ष पवित्र इष्टलिंग असेल कपाळावरती विभूती असेल मुखात भगवंताचं नाम असेल तर तो जगाचा मालक होऊन या वेडा भोवता भोवता करी न सांगता काज त्याची न सांगता तो तुमच्या प्रत्येक संकटाचं निवारण करतो त्यासाठी आपला दृढ भाव असणं गरजेचं आहे आणि तो दृढ भाव आपल्या अंतःकरणामध्ये येण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्याला नवविधा भक्ती आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घेतली पाहिजे तिसऱ्या दिवसाच्या पर्व काळामध्ये आपण त्रिवेणी संगमामध्ये बुडालेलो आहोत त्रिवेणी संगमाचा आशीर्वाद घेऊन आपण नवविधा भक्ती आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घेणार आहोत नवविधा भक्तीमध्ये पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे ती म्हणजे श्रवण भक्ती या नवभक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे ती म्हणजे श्रवण भक्ती नवविधामध्ये सगळ्यात श्रेष्ठ श्रवणच का कारण एखाद्या गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला ऐकून घ्यावं लागतं आहे की नाही एखाद्या गोष्टीला समजून घेण्यासाठी समोरच्याचं ऐकून घेतल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं आपल्याजवळ एखादी गोष्ट नसेल तर ती गोष्ट समोरच्याकडून ऐकून घेणं याला श्रवण भक्ती म्हणतात आपल्याजवळ जी गोष्ट आपल्याला आपल्या हिताची गोष्ट आपल्याकडे उपस्थित नाही त्या गोष्टी या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि ती भक्ती त्या भक्तीला श्रवण भक्ती हे नाव दिलेलं आहे श्रवण भक्तीने आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची वाढ व्हायला सुरुवात होते आणि काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार या षड विकाराचा नाश व्हायला सुरुवात होतो आणि ज्या वेळेस ज्ञान झालं त्या दिवशी आपण कोणत्याही मांडियाळीमध्ये बसा कोणत्याही ठिकाणी बसा तुम्ही तिथे हरणार नाही परम रहस्याचं पारायण किती जण करत आहात इथं बसलेल्या पैकी परम रहस्याच्या पारायणामध्ये एक दृष्टांत आलेला आहे मी ऐकलंय उमाकांत महाराजांनी त्याच्यावरती विश्लेषण केलेलं आहे आंधळा आणि पांगळा आहे की नाही या दोघांचा दृष्टांत परम रहस्यामध्ये आलेला आहे आंधळा आणि पांगळा एका झोपडीमध्ये बसलेले असताना झोपडीला आग लागते आंधळ्याला दिसतं का आंधळ्याला दिसत नाही पण चालायला पाय आहे पांगळ्याला सगळं डोळ्याला दिसू लागले पण चालायला पाय नाही आहे की नाही अशा परिस्थितीमध्ये घराला लागलेली आग पाहिली कुणी पांगळ्याने पण त्याला पळून जाता येतं का नाही पांगळ्यानं पाहिलं पण पळू जाता येत नाही आंधळ्याला पाहता येत नाही पण पळून जाता येतं पण आंधळ्याला ते माहितीच नाही आग लागलेली आता इथं पैसा कामी येतो की ज्ञान कामी येतं हा इथं आता पैशाची गरज नाही इथं आपल्याला श्रवण भक्तीची गरज आहे इथं ज्ञानाची गरज आहे ज्ञानाच्या बळावर या ज्ञानाच्या बळावर या पांगळ्यांनी विचार केला रे बापरे आता जर आपण काही युक्ती नाही सुचली तर आपण दोघे याच झोपडीमध्ये जळून जाऊ आंधळ्याला सांगितलं अरे आंधळ्या आपण ज्या झोपडीमध्ये थांबलेलो आहोत ना त्या झोपडीला आग लागलेली आहे आणि जर मी सांगेल तसं तू नाही केलं तर आपण दोघेही मरणार बोल बाबा काय करू पांगळ्यांनी विचारपूर्वक ज्ञानाच्या बळावर निर्णय घेतला हे बघ मला आता पाय नाहीत तुला चालायला पाय आहेत मी तुझ्या खांद्यावरती बसेन पांगळा म्हणू लागला मी तुझ्या खांद्यावरती बसेन आणि जिकडं जिकडं आवाजाचा इशारा करेन तिकडं तिकडं तू चालायचं काम कर एवढंच तू कर आंधळा म्हणू लागला ठीक आहे लगेच आंधळा उठून गुडघ्यावरती बसला चटकन पांगळा त्याच्या खांद्यावर बसला आंधळा जागेवर उठला पांगळा जिकडे जिकडे आवाजाचा इशारा करू लागला तिकडे तिकडे आंधळा चालू लागला असं करता करता मुख्य दरवाजातून या दोघांची त्या महान अशा संकटातून मुक्तता झाली आणि त्या दोघांचा प्राण वाचला याला जबाबदार कोण जीवनामध्ये केलेलं श्रवण भक्ती रूपी ज्ञान या ज्ञानाच्या बळावर अशा महान संकटातून मनुष्य भव
भवसागर तरुण जातो, यासाठी जीवनामध्ये ज्ञान असणं गरजेचं आहे. नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती, आणि ती भक्ती कशासाठी तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी. आणि म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाच्या ज्ञान असावं आपल्या हिताचं, आपल्या कामाचं, भवसागर तरुण जाण्याचं. श्रवण म्हणजे अंतकरणामध्ये त्या भगवान शिव परमात्म्याच्या गुह्य गोष्टी ज्ञान श्रवण करणं, ही पहिली भक्ती. दुसरी भक्ती आहे कीर्तन भक्ती. कीर्तन म्हणजे काय? सतत सतत त्या भगवंताचं नामस्मरण करणे. आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शूलपानी स्मरावातो. बसता उठता चालता बोलता प्रत्येक कार्य करत असताना आपल्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाम येणं, याला कीर्तन भक्ती म्हणतात. दुसरी भक्ती. त्याच्या पुढील भक्ती तिसरी भक्ती आहे, ती म्हणजे स्मरण भक्ती. भगवंत आहे आणि मृत्यू आहे, या दोन गोष्टीचं स्मरण राहणं, आठवण राहणे, सतत भगवंताची आठवण राहणे, याला स्मरण भक्ती असं म्हटलेलं आहे. तिसरी भक्ती. त्याच्या पुढे चौथी भक्ती आहे पाद सेवा भक्ती. ती म्हणजे सेवा करणं. या मंदिरामध्ये यायचं, इथं घाण पडलेले आहे, कुणी म्हणायला नको झाडून काढा, आपण मनाने यायचं, झाडू हातामध्ये घ्यायचा. हे मंदिर कोणाचं आहे, ही जागा कोणाची आहे, आपण कोण्या ठिकाणी आहोत, हा विचार मनामध्ये आणायचा नाही. आपण सेवा कोणाची करतोय? भगवंताची करतोय. चटकन हातामध्ये झाडू घेतला, चटकन त्या ठिकाणी झाडून काढली, ती झाली नवविधा भक्ती मधली चौथी सेवा, पाद सेवन भक्ती. सेवा करणे. कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, कोणत्याही पवित्र मंदिराच्या ठिकाणी, मठाच्या ठिकाणी आपण सेवा केली पाहिजे. नवविधा भक्ती मधील चौथ्या क्रमांकाची भक्ती आहे. पाचव्या क्रमांकाची भक्ती नवविधा भक्ती मध्ये वर्णन केल्याप्रमाणे अर्चन. जी मंदिरामध्ये मूर्ती आहे, शिवलिंग आहे, त्याची पूजा करणं, त्याला भजणं, त्याचं अर्चन पूजन करणं, ही नवविधा भक्ती मधील पाचवी भक्ती सांगितलेली आहे. नवविधा भक्ती मधील सहाव्या क्रमांकाची भक्ती आहे, ती म्हणजे वंदन. मंदिरामध्ये येऊन प्रार्थना करणं, आपल्याविषयी, आपल्या परिवाराविषयी, आपल्या गावाविषयी, आपल्या देशाविषयी एक चांगल्या भावनेने सुखी समृद्धी आयुष्यासाठी भगवंताजवळ प्रार्थना करणं, ही नवविधा भक्ती मधील वंदन भक्ती सांगितलेली आहे सहाव्या क्रमांकाची. तदनंतर सातव्या क्रमांकाची भक्ती आहे, ती म्हणजे दास्य भक्ती. दास्य. जीवनामध्ये नवविधा भक्तीमध्ये सातव्या क्रमांकाची भक्ती आहे दास्य. आदेश स्वीकारणे. कोणाचा? मुला मुलींनी आई वडिलांचा आदेश स्वीकारणे. शाळेत गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदेश स्वीकारणे. मंदिरात आल्यानंतर, मठात आल्यानंतर शिष्याने गुरुचा आदेश स्वीकारणे. इथं मी किती मोठा आहे, मी लहान आहे, मी उच्च आहे, मी नीच आहे, याचा विचार न करता आदेश स्वीकारणे, नवविधा भक्ती मधील सातव्या क्रमांकाची भक्ती सांगितलेली आहे. आठवा क्रमांक नवविधा भक्ती मधील आठव्या क्रमांकाची भक्ती आहे, ती म्हणजे सख्य भक्ती. आणि ती भक्ती म्हणजे सगळ्यांशी मित्राप्रमाणे भाव ठेवणं, आहे की नाही? श्रीकृष्ण आणि सुदामा अशी ज्यांची मैत्री होती. श्रीकृष्ण हा परमात्मा होता आणि सुदामा मात्र गरीब होता, पण संगतीचा परिणाम झाला. संगत कोणाची झाली? श्रीकृष्ण परमात्म्याची संगत सुदाम्याने केल्यामुळं त्याची सगळी दरिद्रता दूर झाली आणि तो सुद्धा श्रीमंत झाला. संगतीचा परिणाम आहे. मित्रता असावी तर श्रीकृष्ण आणि सुदाम्यासारखी, नाहीतरी आजकाल कलियुगामध्ये स्वार्थापोटी मैत्री होऊ लागली, आहे की नाही? स्वार्थापोटी, आहे की नाही? काहीतरी मिळावं या अपेक्षेने मैत्री. काही जर मित्राकडून एखादं देणं घेणं काही नाही झालं तर मैत्री तुटली. ही भक्ती नको. प्रत्येक माणसामध्ये एक भाव असला पाहिजे. नवविधा भक्तीमध्ये सख्या भावासारखं मित्र प्रेम आपल्या जीवनामध्ये असावं. नवविधा भक्तीमधील आठव्या क्रमांकाची भक्ती सख्य भक्ती. आणि नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात शेवटच्या क्रमांकाची भक्ती आहे, ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. म्हणजे पूर्णपणे शरण जाणे. वरवर दावी शिवाचार आणि पर्यांतरी अनाचार, आहे की नाही?
पूर्णपणे शरण जाणे, पूर्ण भक्तीने, पूर्ण रूपाने भगवंताला शरण जाणे, या नवविधा भक्तीमधील 9व्या क्रमांकाची भक्ती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि या नवविधा भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये अवलोकन होतात, ज्या भक्ताच्या जीवनामध्ये या नवविधा भक्तीचं ज्ञान होतं, तो भक्त त्या ठिकाणी भवसागर तरुण जातो. शिव महापुराण कथेमध्ये भक्ती सांगितलेली आहे. भक्ती म्हणजे काय? लक्षपूर्वक ऐका. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात. भक्ती जेव्हा भुकेमध्ये शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यामध्ये शिरते तेव्हा तिला तीर्थ म्हणतात. भक्ती जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा तिला यात्रा म्हणतात, तीर्थयात्रा म्हणतात. भक्ती जेव्हा संगीतात शिरते तेव्हा तिला भजन कीर्तन म्हणतात. भक्ती जेव्हा लोकसंगीतात शिरते तेव्हा तिला भारुड असे म्हणतात. भक्ती जेव्हा माणसामध्ये प्रकटते तिला माणुसकी म्हणतात. आणि हीच भक्ती घरात शिरली तर त्या घराला मंदिर म्हणतात. आणि हीच भक्ती जर शांतपणे मनाच्या गाभाऱ्यामध्ये पोचवली तर या भक्तीला ध्यान भक्ती असे म्हणतात. असे भक्तीचे अनेक प्रकार आहेत. अंतःकरणामध्ये ती भक्ती आपल्याला साठवता आली पाहिजे. आणि ज्यांनी पूर्ण रूपाने त्या भगवंताची सेवा केली त्यांना देवाची भेट झाली आणि संतांनी देवाकडे वरदान मागितलं. आता संतांनी पूर्णपणे त्या भगवंताची सेवा केली आणि संतांना देव प्रसन्न झाल्यावर संतांनी देवाकडे वरदान मागितलं. एकच वरदान मागितलं, देवा मला द्यायचंय ना, एकच वरदान द्या. कोणतं? हो तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. तुझा विसरण भावा, विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. जय भोले. संग साधूचा सावा, संग साधूचा असावा, संग साधूचा असावा, असावा. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. संग साधूचा जय भोले. संग साधूचा हो, संग साधूचा संग साधूचा तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, हो
तुझा विसर न व्हावा संग साधूचा असावा. हे की नाही? संतांनी तपश्चर्येच्या बळावर देवाला प्रसन्न करून घेतला आणि देवाकडे वरदान मागितलं, देवा तुझा विसर नसावा संग साधूचा असावा. सुख असो दुःख असो या दोन्ही प्रसंगामध्ये मला तुझा विसर पडता कामा नये, कारण तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी मला जन्म मिळालेला हे संतांचं वाक्य आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही साधूच्या संगतीमध्ये जाल तेव्हाच देवाची भेट होते. बाबूराव नाना, डायरेक्ट देवाची भेट होत नाही. देवाची भेट होण्यासाठी संतांचा आधार घ्यावा लागतो. संत आपल्याला देवापर्यंत पोहोचवतात आणि तेच संत या लोणी घाटला लाभ. आपल्याला एकच बायको आहे, दोनच मुलं आहेत, एकच घर आहे, तरी सुद्धा भक्ती जिंकता येत नाही. का हो? कारण आपण त्या संसारामध्ये गुरफटून पडलेलो आहोत. आपण त्या संसारामध्ये, त्या मायेमध्ये, त्या मोहामध्ये अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे भक्ती आपल्याला साधता येत नाही. राजा रावणानं प्रपंचाचा पाया पक्का केला आणि म्हणून त्यांना परमार्थ साधता येला. म्हणून प्रत्येकाने प्रपंचाचा पाया पक्का करून परमार्थाकडे वाटचाल केली पाहिजे. आवडीनं संसार करावा आणि सवडीनं परमार्थ करावा. संसार सोडून परमार्थ करायचा नाही, हे राजा रावणाने शिकवलं. रावणाची लंका कशाची होती बघायला गेलतो का? सोन्याची होती ना, आपण ऐकलंय, सोन्याचीच होती. पण रावणाची जळाली आणि देवाची समुद्रात बुडाली. श्रीकृष्ण परमात्म्याचं वैभव सुद्धा समुद्रामध्ये बुडालं. तुमचं आमचं काय आहे? काय घेऊन बसलात? मी मोठा, तू मोठा, हे की नाही? या जगाच्या पट्टीवर कोणच मोठा नाही. हा जगाचा मालक मोठा आहे आणि आपण त्याच्या चरणाची धूळ आहे. ऐकायचंय? अरे माकुडा रे माकुडा, तू बोले मैं बडा मैं बडा. अरे माकुडा रे माकुडा, तू बोले मैं बडा मैं बडा. अरे तू कैसे बडा, तू तो इस पृथ्वी पे खड़ा. पृथ्वी बोली मैं बड़ी मैं बड़ी. पृथ्वी बोली मैं बड़ी मैं बड़ी. अरे तू कैसे बड़ी, तू तो शेषनाग के मस्तक पर खड़ी. शेषनाग बोला मैं बड़ा मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो शिवजी के गले में पड़ा. शिवजी बोले मैं बड़ा मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो कैलाश के ऊपर खड़ा. कैलाश बोला मैं बड़ा मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, कैलाश का आत्मलिंग रावण के हाथ में पड़ा. रावण बोला मैं बड़ा मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो राम के बाणों से गिर पड़ा. राम बोले मैं बड़ा मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो हनुमान के हृदय में पड़ा. हनुमान बोले मैं बड़ा मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, वीरभद्र का शिष्य है इसलिए तू बड़ा. देवादिकांचा मीपणा चालला नाही. तुम्ही आम्ही तरी माणसं आहोत. माणसाने माणसाप्रमाणे व्यवहार करणं हा सुद्धा एक परमार्थ आहे. म्हणून या माणसाला माणूस बनवण्यासाठी, या माणसाला माणुसकी शिकवण्यासाठी या भगवान शिव परमात्म्याच्या कथा आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवलेल्या आहे. एकी जीवनामध्ये महत्वाचे आहे बघा, एकी जीवनामध्ये महत्वाचे. मातीने एकी केली तर त्याची वीट बनते. मातीने एकी केली तर त्याची वीट बनते आणि विटेने एकी केली तर त्याची भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर त्याचं सुंदर घर बनतं. मला एक सांगा, या निर्जीव वस्तू एकी करून आपलं जर किंमत वाढवत असतील, या निर्जीव वस्तू आपली एकी करून आपलं मोल ठरवत असतील, तर आपण माणसं का बरे एकी करायला नको? माणसामध्ये सुद्धा जोपर्यंत एकी येणार नाही तोपर्यंत ही भक्ती आपल्याला अवलोकन करता येणार नाही. एका जागी या, एका छत्रछायेखाली या. क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी महार मांग ढोर चांबार ऊच नीच काहीच न बघता 18 पगड जाती धर्माला या अनुभव मंडपाखाली बसवलं आणि एक शिवपूजा शिकवली. हे की नाही? त्या महात्मा बसवेश्वर महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. आपल्याला बसवेश्वर होता येणार नाही, पण महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून माणूस मात्र बनता येतं. आणि म्हणून माणूस बनण्यासाठी केलेला अट्टहास राजा रावणाने
एकी केली, एकी 80,000 बायका, 1,00,000 पुत्र, 1,25,00,000 नातामध्ये एकी केली आणि परमार्थ आपल्या जीवनामध्ये जिंकला आणि भगवान शिव परमात्म्याची आराधना करायला सुरुवात केली आणि भगवान शिव परमात्म्याला हात जोडून विनंती करू लागले, हे शंभू महादेवा, मी तुमची अनन्य साधारणपणे काया वाचा मनाने भक्ती करत आहे, तुम्ही मला दर्शन द्या, मला तुम्हाला काहीतरी मागायचं आहे हो, आणि म्हणून तुम्ही मला दर्शन द्या. यासाठी राजा रावण भगवान शिव परमात्म्याच्या शिवलिंगासमोर पंचाक्षरी महामंत्राचा जप करू लागलेला आहे. ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय. एक टाळी वाजवा, सगळ्यांनी बोला जय भोले. एक टाळी. नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय भोले. सर्वांनी बोला. शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय.
नमः पार्वती पतये शिव हर हर। शिव महापुराण भगवान की। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। किती जणांनी माझ्या बरोबर ओम नमः शिवाय म्हणलं हात वरी करा। वा, सर्वांनीच म्हटलं, भाग्य उदय आले आहे की नाही। लोणी घाट नगरी सुधारिली आहे की नाही। भाग्य उदयाला आलं बाबा आमचं, काहीतरी भक्ती फळाला आले न सांगता आपण भगवंताचं नाव घेऊ लागला आहे की नाही। ओम नमः शिवाय हे नाव घेणं म्हणजे शिव महापुराण कथेमध्ये, आजच्या कथेमध्ये उदाहरण दिलेलं आहे। ओम नमः शिवाय नाव घेतलं म्हणजे डायरेक्ट कैलासामध्ये जागा आहे। राजा रावण याच पंचाक्षरी महामंत्राचा जप करतो आहे, तुम्ही आम्ही याच पंचाक्षरी महामंत्राचा जप करत आहेत। लेकरू शाळेला जात असताना त्याचं आवडतं कोण, आई का बाबा? आई। लहान लेकरू सकाळी शाळेला जात असताना आई आवरते, त्याला आंघोळ घालते, त्याला स्वच्छ कपडे घालते, त्याला तेल लावते, त्याचे केस विंचरते, गंध पावडर करून त्याला नटवून थटवून शाळेत पाठवते। लेकरू शाळेत जातो, दुपारच्या सुट्टीत कपडे व्यवस्थित ठेवत नाही, इकडे तिकडे चिखलामध्ये लोळतो। बॅट बॉल खेळण्यात, खो खो खेळण्यात, कबड्डी खेळण्यात सगळे कपडे दुर्गंध करून टाकतो, घाण करून टाकतो, चित्र विचित्र चेहरा होतो, नाकातून शेंबूड गळायला लागतो। असे येताना, जसं जाताना जातो तसं येताना येत नाही। मला सांगायचं आहे, येताना चित्र विचित्र अवस्था घेऊन येतो। हॉलमध्ये बाबा बसलेले आहेत पेपर वाचत, लेकरू येतं, बाबा मला खायला आणा, असं लेकरू दारातून म्हटल्याबरोबर बाबा लेकराकडे बघतात। चित्र विचित्र झालेला आहे, कपडे मळलेले आहेत, नाकातून शेंबूड यायलेला आहे, सगळा चेहरा विस्कटलेला आहे की नाही, केस विस्कटलेले आहेत। हे पाहून लेकरू बाबाच्या जवळ धावायला जातं, बाबा मला पैसे द्या। बाबा म्हणतात, थांब तिथंच थांब, तुला काय कळतं की नाही, तुला काय अक्कल वगैरे आहे की नाही, कसला अवस्था केलेली आहे ते, कपडे वगैरे सगळे बाजूला काढ, ते नाक वगैरे सगळं साफ कर, सगळं स्वच्छ होऊन मग माझ्याकडे ये, मग काय पाहिजे ते तुला देतो आहे की नाही। लेकरावर जशी आई माया करते, एकदा नाव घेतल्यावर आई, पाळण्यातून लेकरू लहान मोठं होत असताना बोबड्या बोड्या अवस्थेमध्ये एकदा लेकरू आई म्हणतं, तर आयुष्यभर आई त्याला आपल्या जवळ करते आणि त्याला जपते। तसं महादेव एकदा ओम नमः शिवाय म्हणल्यावर कसं जवळ करतात हे आपल्याला ऐकायचं आहे। मग बाबांनी रागावल्यावर ते लेकरू तोंड पाडतं, नाराज होतं आणि डोळ्यात बारीक बारीक पाण्याचे थेंब येतात आणि मग पुन्हा आईला हाक मारतं, आई कुठं आहेस तू? आई धुणं धुवायलेली असू द्या, भांडी घासायलेली असू द्या, आई कोणत्याही अवस्थेत असू द्या, लेकराचा आवाज आल्याबरोबर आई धावत येते आणि चटकन त्याला मिठी मारते, त्याची चुंबन घेते। ही आई असते। आई बघत नाही त्याच्या नाकाला शेंबूड आहे, त्याचे कपडे मळलेले आहेत, त्याचे केस विस्कटलेले आहेत, आई बघत नाही, तिचं नाव आई आहे। मग आई चटकन त्याचे कपडे काढते, हे आईकडे काम असतं। चटकन त्याचे हात पाय नाक वगैरे सगळं साफ करते, त्याला स्वच्छ कपडे घालते, पुन्हा गंध पावडर करते आणि पुन्हा लेकरू जातं बाबाकडे, तेव्हा बाप जवळ करतो, माया करतो। म्हणजे प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक वेळेमध्ये आई आपल्या लेकराला जवळ करते, फक्त एकदा आई म्हणल्यामुळं। तसं एकदा जर ओम नमः शिवाय म्हणलं तर कैलासात जागा आहे, कथे आलेली आहे। शिवदास नावाचा भक्त आहे, त्याच्या पूर्ण परिवारानं दीक्षा घेतलेली आहे, पण त्याचा एक आत्मलिंग नावाचा मुलगा होता, तो दीक्षाच घ्यायला तयार नाही, दीक्षाच घ्यायला तयार नाही। काय करावं सुचेन असं झालं। महाराज रोज घरामध्ये यायचे, अरे घे रे बाबा दीक्षा, दीक्षाचं नाव काढलं की आत्मलिंग पळून जायचं घरात। महाराज घरी आले की आत्मलिंग पळून जायचं। बरेच दिवस झाले, हा आत्मलिंग नाही, कथेतला आत्मलिंग आहे की नाही। बरेच दिवस असं चालू राहिलं। मग शिवदास भक्तांनी महाराजांना विनंती केली, महाराज तुम्ही एक काम करा,
एके दिवशी अचानक न सांगता घरामध्ये या आणि गुपचूप या आणि याचा हात पकडा आणि याला तुम्ही दीक्षा द्या, याच्या गळ्यात इष्टलिंग बांधा आणि याच्याकडून पंचाक्षरी मंत्र म्हणून घ्या, म्हणजे याच्या जन्माचं सार्थक होईल. ठीक आहे. महाराज एके दिवशी अचानकच यानं जेवायला बसला होता. सकाळी 9 वाजता महाराज गुपचूप आले, काहीच बोलले नाहीत. मागच्या दरवाज्याने आले, याचा उजवा हात पकडला. आता कुठं पळून जातो आत्मलिंगा, आता कुठं पळून जातो? महाराज काही करा, मी तुम्हाला लिंग बांधू देणार नाही आणि मी या तोंडानं मंत्र म्हणणार नाही. बघा तुम्ही प्रयत्न करून, मी म्हणणार नाही, मला ते आवडतच नाही हो. अरे बाबा, ते नाव देवाचं आहे, आवडायचा नाव एवढायचा प्रश्न नाही. ते नाव घेतलास तर तुला डायरेक्ट कैलासात जागा आहे. घे ना नाव, नाही घेणार काही करा. हात घट्ट पकडलेला होता, डाव्या हाताने पटकन धागा गळ्यामध्ये टाकला, म्हणजे गळ्यात लिंग बांधला. अहो महाराज, माझा हात पकडला म्हणून गळ्यात लिंग बांधून दिला, आता मंत्र कसा म्हणून घेणार सांगा? हात पकडला म्हणून गळ्यात लिंग बांधू दिला, मंत्र कसा काय म्हणून घेणार? म्हणणारच नाही तुम्ही, काही करा म्हणले. महाराज चतुर होते, 35 विषयाचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. महाराजांनी ठरवलं होतं, गुरु करावा बळकट. गुरु बळकट असेल तर शिष्य ऑटोमॅटिक घडला जातो. महाराज बळकट होते. महाराजांनी ठरवलं, आज याच्याकडून ओम नमः शिवाय म्हणूनच घ्यायचं. म्हण रे बाबा ओम नमः शिवाय, तुझ्या जीवनाचा उद्धार आहे, तुला कैलासात जागा आहे. मन मन माय मन. तुम्हाला नाही, तिथं म्हणू लागले, बाळा म्हण ओम नमः शिवाय. नाही म्हणणार, हात धरला म्हणून लिंग बांधला, नाव घेणार नाही, काही करा. महाराजांनी थोडा विचार केला. 10 वाजून 55 मिनिट झाले, तरी सुद्धा हा नाव घ्यायला तयार नाही, ओम नमः शिवाय. महाराजांनी विचार केला, आता पर्याय आहे म्हणले. हा तोंडाने सांगून नाव घ्यायला तयार नाही, म्हणून महाराजांनी त्याला धरणीवरती आडवं पाडलं आणि त्याच्या छातीवर बसले. मन ओम नमः शिवाय म्हणणार नाही हो. हात धरला म्हणून लिंग बांधू दिला, मंत्र म्हणणारच नाही, काही करा. म्हण ओम नमः शिवाय, तुझ्या जीवनाचा उद्धार आहे. म्हण ओम नमः शिवाय, तुझं कल्याण आहे. म्हण ओम नमः शिवाय, कैलासात जागा आहे. काही करा महाराज, म्हणणार नाही हो. अरे म्हण रे बाळा, तुझ्या जीवनाचं हित आहे. नाही म्हणणार. म्हण ओम नमः शिवाय, नाही म्हणणार. म्हण ओम नमः शिवाय, नाही म्हणणार. म्हण ओम नमः शिवाय, नाही म्हणणार. मला एक सांग, काय नाही म्हणणार? तुम्हाला सांगितलं ना महाराज, मी ओम नमः शिवाय नाही म्हणणार. तुम्हाला सांगितलं ना महाराज, मी ओम नमः शिवाय म्हणणार नाही. आहे की नाही? काय म्हणून घ्यायचं होतं? ओम नमः शिवाय. झालं माझं काम, टाका माझी दक्षिणा रूपी दाम, करतो मी माझं काम. महाराज म्हणाले आणि निघून गेले. आहे की नाही? महाराज म्हणले झालं माझं काम म्हणले. आता याच्याकडून काय म्हणून घ्यायचं होतं? फक्त एक वेळा ओम नमः शिवाय, त्याच्या जीवनाचा उद्धार. काही वर्षानंतर, वय झाल्यानंतर हा आत्मलिंग जगातून निघून गेला, म्हणजे मृत्युमुखी झाला वय झाल्यानंतर. मग यमगण यायला न्यायला आले. सगळं डायरी फिरी उघडलं, डायरीमध्ये बघितलं सगळं पाप आहे, फक्त एकच पुण्य, एकदा ओम नमः शिवाय म्हटलेलं. आता याला जागा कुठं द्यावी? यमदेवाला कळेन असं झालं, म्हणून यमदेवाने याला सोबत घेतलं आणि विष्णू लोकात गेले. विष्णुदेवा, या आत्मलिंगाने जीवनामध्ये कधीच पुण्य कर्म केलं नाही, फक्त एकदा ओम नमः शिवाय म्हणलेला इथं लिहिलंय, आणि त्याचं पुण्य म्हणून याला जागा कुठं आहे सांगा. विष्णुदेव डोक्यावरती हात ठेवून खाजवू लागले. त्यांनाही काही सूचन असं झालं. आयुष्यभर सगळं पाप केलंय आणि एकदाच ओम नमः शिवाय म्हणले, याला जागा कुठं द्यावं मला तर कळे ना बाबा. चला ब्रह्मदेवाकडे. सगळेजण मिळून ब्रह्मलोकात आले. ब्रह्मदेवांना नमस्कार केला आणि विष्णुदेवांनी सांगितलं, हा आत्मलिंग आहे, यानं जीवनामध्ये बरेच पाप कर्म केलेले आहेत, सत्कर्म केले नाहीत, पण एक वेळा ओम नमः शिवाय म्हणले, याला जागा कुठं द्यावं, कोणत्या ठिकाणी याला सोडावं.
ब्रह्मदेव विचारात पडले, पाप केलेला एक वेळा ओम नमः शिवाय, त्यांनाही सुचेन असं झालं. आता एक पर्याय म्हणले, चला म्हणले कोणाकड, जगाच्या मालकाकड. कारण यांना सुचेन असं झालं की तिकडं मोकळाच आहे तो वैरागी त्यागी, त्यांच्याकडे सगळंच आहे, प्रश्न आहे, उत्तर आहे, संहार आहे, कृपा आहे, त्याच्याकडे सगळं आहे. चला म्हणले. एवढ्यामध्ये आत्मलिंग म्हणू लागलं, ओ ब्रह्मदेवा, ओ विष्णुदेवा, तुम्ही देव आहेत आणि मी मानव आहे, उगी माझे पाय दुखवू नका. तुम्ही म्हणलो म्हणून यम लोकात गेलो, तुम्ही म्हणलो म्हणून ब्रह्म लोकात आलो, तुम्ही म्हणलो म्हणून विष्णू लोकात गेलो, मला काही काम नाही का? तुम्ही सगळेजण आधी ठरवा मला कुठं जागा द्यायची, मी तोपर्यंत इथंच बसणार, येत नाही तुम्ही पुढे कुठे, काय करायचं करा म्हणले, माझे पाय दुखून राहिले, येणार नाही मी आता याच्या पुढे. अरे बाप, आता याला समोर नेल्याशिवाय तर याचा ठाव ठिकाणा, याचा निकाल लागणार नाही, हा तर यायला तयार नाही. काय करावं सुचेन असं झालं. मग एक युक्ती केली, आता याला गोड गोड बोलावं म्हणले. एक पालखी केली, पालखी, पालखीत याला बसवलं आणि या पालखीचे खांदेकरी कोण झाले, विष्णू आणि ब्रह्मदेव या पालखीचे खांदेकरी झाले आणि याला पालखीत बसवून कैलासामध्ये घेऊन आले. याचा जय जयकार करत, आत्मलिंग महाराज की जय, आत्मलिंग महाराज की जय, आत्मलिंग महाराज की जय. त्याला बी चांगलं वाटू लागलं, डुलू लागला तो पालखीत. वाह, आज देवाच्या खांद्यावर, त्यालाही आनंद वाटू लागला. कैलासात पोचल्याबरोबर महादेवांनी सिंहासनावरून पाहिलं, कोण आहे हा प्राणी? ब्रह्मदेव विष्णुदेवांच्या खांद्यावर कैलासात येत आहे. महादेव सुद्धा उठले आणि जवळ जाऊन सगळा वृत्तांत जाणून घेतला. पालखी टेकवली, पालखीतून खाली उतरला, सगळ्यांनी मिळून महादेवाला साष्टांग नमस्कार घातला आणि ब्रह्मदेव महादेवाला बोलू लागले, महादेवा, या आत्मलिंगाने जीवनामध्ये कोणतंच पुण्य कर्म केलं नाही, पण एक पुण्य कर्म केलेलं आहे, ते म्हणजे एकदा ओम नमः शिवाय म्हणलेला आहे. आता तुम्हीच सांगा याला जागा कुठं द्यावी, याला कोणत्या ठिकाणी सोडावं? महादेव हसून म्हणाले, महादेव गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, अरे बाबानो, अजून तुम्हाला कळालं नाही, एक वेळा ओम नमः शिवाय म्हणलेल्याचं पुण्य काय आहे कळालं नाही, त्याची जागा काय आहे कळालं नाही. अरे बाबानो, यांना एक वेळा ओम नमः शिवाय म्हणल्यामुळं तर साक्षात ब्रह्मा आणि विष्णूच्या खांद्यावर बसून कैलासात आलेला आहे. हेच त्याच्या ओम नमः शिवाय म्हणलेल्याचं पुण्य आहे, हेच त्याच्या ओम नमः शिवाय म्हणलेल्याचं पुण्य आहे. आणि त्या ओम नमः शिवाय म्हणल्यामुळंच हा कैलासामध्ये पोहोचलेला आहे, त्याची जागा कैलासामध्येच आहे. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. हर 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 हर. आला की नाही माझा महादेव? असं येतो बर का, कधी येतो, कोणाच्या रूपात येतो सांगता येत नाही बर का, म्हणून सावध राहत जा. एक वेळा ओम नमः शिवाय म्हणल्यामुळंच कैलासात जागा मिळाली, म्हणून एक वेळा ओम नमः शिवाय म्हणणं हे पुण्याचे दार उघडल्याचं आहे. म्हणून ओम नमः शिवाय म्हणत सारखी माया महादेव त्या ठिकाणी करतात आणि तशा आत्मलिंगाला जवळीक देऊन चरणाची सेवा देतात. अशा भगवंताचं नाव आगळं आणि वेगळं आहे. शिव का नाम निराला करे जीवन में उजियाला. शिव का नाम निराला करे जीवन में उजियाला. शिव के बिना कुछ कर नहीं पाया, कर नहीं पाएगा. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य का द्वार तुम खोलो. जय भोले. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. जय भोले. शिव का नाम निराला करे जीवन में उजियाला. शिव का नाम निराला करे जीवन में उजियाला. शिव के बिना कुछ कर नहीं पाया, कर नहीं पाएगा. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो. ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो.
नमः शिवाय सब बोलो पुण्य के द्वार तुम खोलो। ओम नमः शिवाय सब बोलो पुण्य के द्वार तुम खोलो। ओ तेरी नजर पड़े जब शिव द्वार पे, करे कृपा दयालु सब जान के। हो हो तेरी नजर पड़े जब शिव द्वार पे, करे कृपा दयालु सब जान के। कुछ मांग न कभी न भोले से, भक्ति करना तन बन दिल से। कुछ मांग न कभी न भोले से, भक्ति करना तन मन दिल से। सा नि नि ध ध प प म म। शिव का नाम निराला, करे जीवन में उजियाला। शिव के बिना कुछ कर नहीं पाया, कर नहीं पाएगा। ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो। ओम नमः शिवाय सब बोलो पुण्य के द्वार तुम खोलो। ओम नमः शिवाय सब बोलो पुण्य के द्वार तुम खोलो। ओ दुनिया में तेरा, दुनिया में कोई होगा न तेरा। भोला ही तुझे देगा सहारा। हो हो दुनिया में कोई होगा न तेरा। भोला ही तुझे देगा सहारा। जप नाम तू शिव का तह दिल से, सुख दुख जो देना शिव बस के। जप नाम तू दिल का दिल से, सुख दुख जो देना शिव बस के। सा सा नि ध। शिव का नाम निराला, करे जीवन में उजियाला। शिव का नाम निराला, करे जीवन में उजियाला। शिव के बिना कुछ कर नहीं पाया, कर नहीं पाएगा। ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो। ओम नमः शिवाय सब बोलो, पुण्य के द्वार तुम खोलो। शिवाय सब बोलो पुण्य के द्वार तुम खोलो। ओम नमः शिवाय सब बोलो पुण्य के द्वार तुम। जय भोले। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। 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 जय हो। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। 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 ओम नमः शिवाय। नमः पार्वती पते शिव हर हर। एक वेळा ओम नमः शिवाय म्हणल्यामुळं पुण्याचे दरवाजे उघडतात आणि शेवटी आपल्याला कैलासाची प्राप्ती होते। त्याच कैलासाची प्राप्ती या आत्मलिंग भक्ताला झाली, तुम्हा आम्हालाही होईल। राजा रावणाने केलेल्या भक्तीप्रमाणे आपली भक्ती एक वेळा तरी आपल्या मुखामध्ये शुद्ध भावनेने ओम नमः शिवाय असावं। राजा रावणाने 12,000 वर्ष खाली मुंडकवर पाय करून भगवान शिव परमात्म्याची तपश्चर्या केली। ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्राने भगवान शिव परमात्माला जाग आली आणि हजारो वर्षानंतर त्रिनेत्रधारी, त्रिशूलधारी, गजचर्मधारी, व्याघ्रांबरधारी, नागधारी, जटाधारी देवादी देव शंभू महादेव रावणाला दर्शन देण्यासाठी येणार आहे। तत्पूर्वी एके दिवशी 108 कमळ वाहिण्याचा संकल्प करत असताना 108 कमळामध्ये एक कमळ शिवकृपेने गुप्त झालं। राहिले किती? 107।
आता एका कमळासाठी महादेव परीक्षा घेत आहेत. महादेव कधी परीक्षा घेतो बर का, असं समजू नका तो भोळा आहे, वेळ आल्यानंतर तिसरा डोळा आहे, हेही ध्यान ठेवा, आहे की नाही. आणि महादेवाने याची परीक्षा पाहायचं ठरवलं आणि एक कमळ गुप्त केला. 107 कमळ वाहिल्यानंतर रावणाला चिंता पडली, आता एक कमळ आणायचा कुठून. जेवढे होते तेवढे शोधून आणले, सप्त पाताळामध्ये फिरलं, कुठं कुठं शोधून एवढी योजना केली. आणि आता ही महादेवाचीच काहीतरी मर्जी असावी म्हणून रावणाने ठरवलं, माझी भक्ती दृढ आहे, माझा महादेवावर विश्वास आहे, म्हणून एका कमळाच्या जागी मी माझं शिर काढून, माझा डोळा काढून शिवलिंगाला वाहीन. आहे की नाही. काही पुराणामध्ये शिर सांगितलेला आहे, काही पुराणामध्ये डोळा सांगितलेला आहे की नाही. शिर कमल, नेत्र कमल, काही पुराणाचा अभ्यास वेगळा आहे, काही पुराणाचा अभ्यास वेगळा आहे. आपण नेत्र कमळ, नेत्र कमळ काढून 108व्या क्रमांकाचा नेत्र कमळ शिवपिंडीला वाहत असताना महादेवाने ही भक्ती आपलीशी केली. राजा रावण माझ्या भेटीसाठी एवढी कठोर तपश्चर्या करत आहे, यासाठी कैलासीचा नाथ रावणाच्या समोर प्रकट झालेला आहे. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव हर हर. आहे की नाही. शंभू महादेव रावणाच्या समोर येऊन उभे राहिले. रावणाने पाहिलं, डोळे भरून त्या जगाच्या मालकाला पाहिलं, ज्याला पाहिल्याबरोबर अंतकरणामध्ये समाधान वाटतंय की नाही. पाहोन या पंचमुख हरपली तहान भूक. महादेवाला पाहिल्याबरोबर रावणाने साष्टांग नमस्कार घातला आणि महादेवाला विनंती केली, महादेवा मला या जगामध्ये श्रेष्ठ व्हायचंय, मला महापराक्रमी व्हायचंय, मला विद्वान व्हायचंय, मला दिव्य शक्ती द्या आणि मला अमरत्वाची प्राप्ती करून द्या. महादेवाने क्षणाचा विचार न करता भक्ताचा हट्ट पाहून तथास्तु वरदान दिलं. एवढ्यावर रावण थांबला नाही. रावणाने म्हटलं, जगाचा मालक माझ्या लंकेमध्ये माझ्या सोबत राहावा. चला म्हणली लंकेला माझ्या सोबत. हा हट्ट आहे म्हणले माझा. आता महादेव कैलास सोडून, एवढा पसारा सोडून लंकेत जाऊन बसतील का. महादेव म्हणले, हे सगळं तुला दिलं, मी तुझ्या बरोबर लंकेला येऊ शकत नाही, कारण मला माझ्या भक्तांची त्या ठिकाणी, मला माझ्या भक्तांची काळजी आहे, मला माझ्या भक्तांचं रक्षण करायचं आहे आणि माझं निवासस्थान स्मशान आहे, जिथं नामस्मरण आहे ते माझं निवासस्थान आहे, त्यामुळे मी तुझ्या सोबत येऊ शकत नाही. रावण हट्टच धरून बसला, आलंच पाहिजे. हट्ट असावा. आपुल्या मनाचा निश्चय हा झाला, परतून आला ऐसा नाही. निश्चय झाला होता, महादेवाला घेऊन जाणार म्हणजे जाणार. महादेव म्हणू लागले, मी तुझ्या बरोबर येऊ शकत नाही, पण माझं जे आत्मलिंग आहे ना, ते मात्र मी तुला लंकेला घेऊन जाण्यासाठी देऊ शकतो. भोळा महादेव जर हे आत्मलिंग रावणाच्या लंकेला पोहोचलं असतं तर रावणाने देवावर विजय मिळवला असता. रावण या जगामध्ये महापराक्रमी होऊन सगळ्यांचा छळ करून सगळ्यांचा नाश केला असता. महादेवाने भोळ्या अवस्थेमध्ये भोळ्या भावनेने आत्मलिंग दिलं आणि रावणाने महादेवाची आज्ञा घेऊन रावण लंकेकडे निघाला. आता देवांना चिंता लागली, हे जर आत्मलिंग रावणाच्या लंकेत पोहोचलं रे पोहोचलं तर सृष्टी विनाशाकडे जाणार. कारण आत्मलिंग म्हणजे महादेवाचं स्वरूप, त्याचा अवमान राजा रावण करेल, महादेवाला गुलामी पत्करावाला लागेल. आत्मलिंग त्या ठिकाणी म्हणजे शिव आहे, शिवाला सेवा करायला लावेल, असा भाव देवी देवतांच्या मनामध्ये झाला आणि देवी देवतांनी ठरवलं काहीही करायचं, पण राजा रावणाला आत्मलिंग लंकेला घेऊन जाऊ द्यायचं नाही. आहे की नाही. आणि म्हणून युक्ती सुचली आणि युक्तीच्या बळावर हे कार्य गणेशाकडे देण्यात आलं. गणेशानं गुरराख्याचं सोंग घेतलं आणि राजा रावणाच्या रस्त्यामध्ये एक 10-5 गायी घेऊन गुर राखू लागला आणि त्या गुरराख्याच्या जवळ
राजा रावण रस्त्याने चालत असताना शिवाच्या लीलेने रावणाला लघुशंका लागली आणि महादेवानी आत्मलिंग दिल्यावर सांगितलं होतं ज्या ठिकाणी तू हे शिवलिंग जाग्यावर टेकवशील पुन्हा तिथून शिवलिंग हलणार नाही, हे लिंग पुन्हा तिथून बोलणार नाही, हलणार नाही, ते त्याच जागी स्थिर होईल। रावणाला चिंता लागली, लघुशंका आलेली आहे आणि हे आत्मलिंग घेऊन मी लघुशंका करू शकत नाही म्हणून रावण मदतीसाठी इकडे तिकडे बघू लागला। बघता बघता रावणाला गुरु राखत असलेला एक गुरुराखी दिसला आणि राजा रावणाने त्याला हाक मारली, अरे बाळा इकडे ये। आणि हे आत्मलिंग आहे, मी लघुशंका करून येईपर्यंत हे तुझ्या हातात ठेव, काहीही कर पण याला जमिनीवरती ठेवू नको, ठीक आहे? त्यानं म्हटलं मी फक्त 10 पर्यंत उजळणी म्हणणार, 10 झालं काउंटिंग झाली की मी खाली ठेवणार, माझी ही जनावरे आहेत, मलाही त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं। रावणानं 8 मान्य केली आणि आत्मलिंग गुरुराख्याच्या हातामध्ये दिलं, गणपतीच्या हातामध्ये दिलं। रावण लघुशंकेसाठी गेला, इकडं सुरू झालं 1 आलो का, 1 आलो का, 2 आलो का, रावण आलोच म्हणू लागला। लघुशंका काय थांबायलाच तयार नाही, कारण ही शिवाची लीला आहे, कारण ते शिवलिंग लंकेला जाऊ द्यायचं नव्हतं, हा त्यामागचा इतिहास आहे। लघुशंका थांबायला तयार नाही, काउंटिंग पुढे चालू झाली, 3 आलो की नाही, 4 या लवकर, 5 या लवकर, 6 या लवकर, 7 आलात का, 8 ठेवतो बघा खाली, 9 रावणाला चिंता लागली, 9 साडे माडे सगळं झालं जे काही असतं ते, आहे की नाही, पावणे पावणे आलात का, रावणाची लघुशंका थांबायला तयार नाही, गिनती 10 ला पोचली आणि 10वा क्रमांक संपल्याबरोबर ठरल्याप्रमाणे या मुलानं शिवलिंग ज्या जागेवरती ठेवलं तिथून ते शिवलिंग पुन्हा हलायला तयार नाही। रावण पुन्हा लघुशंका उरकून आला आणि पाहिलं तर काय, शिवलिंग त्या ठिकाणी त्या धरतीवरती ठेवलेला आहे। रावण हलवण्याचा प्रयत्न करू लागला पण हलायला तयार नाही। सगळे देवी देवता त्याच जागेवर उपस्थित झाले आणि महादेवाची लीला म्हणून महादेवाला विनंती केली, महादेवा आता ज्या भूमीवर तुम्ही इथं थांबलात ना ती भूमी एका ज्योतिर्लिंगाच्या नावाने प्रसिद्ध झाली पाहिजे, तुमचं अधिष्ठान या ठिकाणी झालं पाहिजे। ती भूमी म्हणजे झारखंड या राज्यामध्ये देवघर या ठिकाणी राजा रावणांनी ठेवलेलं आत्मलिंग, त्याच आत्मलिंगामध्ये सगळ्या देवांच्या विनंतीला मान देऊन भगवान शिव परमात्म्यांनी तिथं येऊन त्या शिवलिंगामध्ये एक ज्योतिर्लिंग स्थापित केलं। त्याच ज्योतिर्लिंगाचं नाव आहे बोलो बैद्यनाथ भगवान की, बोलो बैद्यनाथ भगवान की, हर 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 हर। जयकार कोणासाठी आहे, यांच्यासाठी। नमः पार्वती पतये शिव हर हर, आहे की नाही? बैद्यनाथ या नावाने राजा रावणाने टेकवलेलं शिवलिंग त्या ठिकाणी स्थापित झालं, अधिष्ठान झालं आणि भगवान शिव परमात्म्याच्या लीलेने 5वं ज्योतिर्लिंग म्हणून बैद्यनाथ या नावाने, तेच बैद्यनाथ आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उपलिंग होऊन परळी वैजनाथ या नावाने त्या ठिकाणी स्थापित झालं। त्या बैद्यनाथाचा महिमा असा आहे, त्याचं जो कोणी भक्त काया वाचा मनाने दर्शन घेतो त्याला त्याच्या जीवनामध्ये कुठलीच रोगराई लिंगाचा महिमा आहे। त्या 5व्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने विजयाची प्राप्ती होते, यश कामना सिद्धी प्राप्ती होते आणि म्हणून ज्यांनी घेतलेला आहे, ज्यांनी नाही घेतलेला आहे त्या सर्वांनीच त्या झारखंड देवघर या ठिकाणी असलेल्या बैद्यनाथाचं दर्शन घेऊन आपण पुण्यवान व्हावं, अशा या 5व्या ज्योतिर्लिंगाचा महिमा रावणाच्या जीवनाशी संघटित आपण श्रवण केलेला आहे। या 5व्या ज्योतिर्लिंगाला नमस्कार करून 6व्या ज्योतिर्लिंगामध्ये प्रवेश करत असताना दाकिन्यम भीमशंकरम, भीमाशंकर ज्योतिर्लिंग
या ज्योतिर्लिंगाचा महिमा आपण श्रवण करत असताना हे ज्योतिर्लिंग कशा प्रकारे स्थिर झालं त्याचाही महिमा आपण श्रवण करणार आहोत। हे भीमाशंकर कुठं आहे हो? पुण्याच्या जवळ आहे की नाही? पुण्याचा भीमाशंकर म्हणून ओळखलं जातं। त्या भीमाशंकराची उत्पत्ती कशा प्रकारे झाली तर त्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या आवारामध्ये त्या नगरीमध्ये एक भीम नावाचा महाबलाढ्य राक्षस वास्तव्य करत होता। तेव्हा देवी देवता काही नव्हते, शिवलिंग नव्हतं, मंदिर नव्हतं, भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे नाव नव्हतं। भीम नावाचा एक महाबलाढ्य राक्षस राज्य करत होता। जुन्या काळच्या कथा आहेत त्या। आणि त्याच राज्यामध्ये ब्राह्मणांची मांडियाळी आहे आणि त्या ब्राह्मणांच्या मांडियाळीमध्ये प्रजेचं रक्षण करण्यासाठी एक राजा आहे आणि त्या राजाचं नाव आहे सुदक्षिणा राजा। हा सुदक्षिणा राजा नित्य नेम शिवभक्तीमध्ये तल्लीन राहायचा। नेम होता सकाळी महादेवाला पाणी घातल्याशिवाय आपल्या कार्याची सुरुवात नाही, सकाळी महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या कार्याची सुरुवात नाही। असा किती जणांचा नियम आहे? हातवरी करून सांगा। अगोदर पोटोबा मग विठोबा। काही जण आहेत आमच्या नानासारखे, आमच्या आईसारखे, है की नाही? नाहीतर बाकीच्यांचा अगोदर झोप येऊ लागली का? नाही ना? है की नाही? अगोदर पोटोबा आणि विठोबा करणारे काही कलियुगामध्ये आहेत, पण नियम असावा। या शिवकथेच्या माध्यमातून आपण शिकलो पाहिजे। हा सुदक्षिणा राजा नित्य नेमाने शिवलिंगाला पाणी घातल्याशिवाय कुठल्याच कार्याची सुरुवात करत नव्हता, म्हणून तो त्या प्रजेमध्ये श्रेष्ठ राजा होता। पार्थिव लिंगाची पूजा करायचा। पण जो भीम नावाचा राक्षस होता त्याला भक्ती आवडत नव्हती, परमार्थ आवडत नव्हता, शिवभक्ती तर दूरचीच गोष्ट। कुणी शिवभक्ती करत असेल तर त्याला दमदाटी करून त्याला शिवभक्तीपासून दूर करायचं, असा त्याचा नित्य नेम सुरू होता। त्याला कळालं सुदक्षिणा नावाचा एक राजा नित्य नेमाने शिवपूजा करतो, सोबत गावातल्या अनेक भक्तांना घेऊन पूजा करतो आणि त्यानं महादेवाचं सगळ्या गावाला वेड लावले आणि सगळे गावातले लोक त्या महादेवाच्या नामामध्ये वेडे झालेले आहेत हे त्याला त्याच्या सैन्याने सांगितलं। त्याला राग आला, माझ्या राक्षसी राज्यामध्ये कोण असा राजा आहे शिवभक्ती करणारा? चला मी त्याला बघतो, त्याला ठार मारून टाकीन मी। शिवभक्ती मला आवडत नाही, परमार्थ मला आवडत नाही, त्याच्यामुळं मी त्याला सोडणार नाही, ठार मारून टाकीन। म्हणून त्यानं त्या ठिकाणी त्या सुदक्षिणा राजाच्या राजवाड्याकडे जायला निघाला। पण इकडे सुदक्षिणा राजा व काही लोक महादेवाच्या नामामध्ये वेडे झाले होते। मी म्हणतो एक तर महादेवाचं वेड लागू नये, आणि एकदा जर महादेवाचं वेड लागलं रे लागलं तर काही केल्या सुटत नाही बर का, काही केल्या सुटत नाही। तो महादेवाच्या चरणाशीच लीन होतो। वेड व्हावं ना पण महादेवाच्या नामात। वेड म्हणजे काय? उचलून दगड मारणाऱ्यालाच वेड म्हणायचं नाही। तुम्ही, मी, नाना हे सगळे भजन करी, आपण सगळे वेडे आहोत। वेडे भक्तच भजन करतात, वेडे भक्तच देवाचं नाव घेतात। शहाणे इकडे कशाला येतात? है की नाही? जे वेडे आहेत तेच देवाचं नाव घेतात, शहाणे इकडे कशाला फिरकतात? है की नाही? ते शहाणे म्हणून नाव असतं त्यांना, शहा आणि है की नाही? आपण वेडे म्हणून देवाचं नाव घेतो, कारण आपण संतांच्या मांडियाळीमध्ये वेडे झालेलो आहोत। संतही वेडे झाले होते, माझे मनमत माऊलीही वेडे झाले होते। कोणाच्या नावात? महादेवाच्या नावात। आणि त्यांनी वेड होऊन महादेवाची भक्ती केली आणि त्यांना देव प्रसन्न झाला। आणि तो भोळा असणारा महादेव कृपा करणार आहे, दयाळू आहे, गुप्त रूपाने दर्शन देणार आहे। आणि त्या महादेवाची सेवा, त्या महादेवाच्या नामामध्ये संत मनमत माऊली वेडे झाले। ओ वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, झालो वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो,
वेडा बैसलासी भोळा वेडा बैसलासी भोळा कृपा करी शिवलीला कृपा करी शिवलीला कृपा करी शिवलीला वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो हो हो वेडियाच्या गावा गेलो वेडियाच्या गावा गेलो वेडियाच्या गावा गेलो गावा गेलो वेडियान वेडा केला विद्यान वेडा अवघे शिव रूपीनेला शिव रूपे मन्मथ माने वेडा खरा मन्मथ माने वेडा खरा गुप्त रूपी आला घरा गुप्त रूपी आला घरा गुप्त रूपी आला घरा गुप्त रूपी आला घरा सारे गा गरे गरे सा सारे गा 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 गरे गा गरे गा गरे गा गरे गा गरे गा गा गरे गरे सा सा नि नि सा सा नि नि सा सा नि सा सा नि सा सा नि सा सा रे 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 सा रे 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 सा रे रे सा रे रे सा रे सा नि पनि सा सा नि पनि सा सा नि पनि सा 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 पनि नि 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 धनि नि नि सा सा पनि नि 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 धनि धनि सा सा पनि नि 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 धनि धनि सा 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 नि 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 धा 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 पा 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 मा 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 गा 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 रे 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 सा 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 नि 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 धा 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 पा 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 मा 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 गा 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 रे 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 सा ग म धनि 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 सा सा धनि 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 सा सा रे गा गा रे गा रे सा सा रे गा 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 रे 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 गा गरे गरे सा सा सानी प मरे मरे सा सानी प मरे मरे सा रे म पनि सा रे म पनि सा रे म पनि सा 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 मन्मथ माने वेडा खरा मन्मथ माने वेडा खरा गुप्त रूपी आला घरा गुप्त रूपी आला घरा आला घरा आला घरा आला घरा वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो 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 वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो 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 नम पार्वती पतये शिव हर हर कोणाच्या येत तर नाही ना काय काय याने चाल तिकडली आहे थोडी नाना त्याच्यामुळे विचारलेलं बरं असं काय व्हायला नको आहे की नाही वेडा झालो झालो वेडा झालो आताच परवा वार गेलं आहे की नाही आंबा माझी दिसते पुनवेची चांदणी का गंबाबाई माझी ग उडते डावी पापणी ऐक की नाही
परवाच झालं अंगात येणं वगैरे. आपल्याला काही शांत करता येत नाही. देवाच्या नावात वेडं व्हावं, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. हा सुदक्षिणा राजा देवाच्या नावामध्ये वेडा आहे, पण हा भीम नावाचा राक्षस या सुदक्षिणी राजाला त्रास देण्यासाठी, याचा छळ करण्यासाठी तिथं आलेला आहे. त्यानं तिथली सगळी पूजा मोडून टाकली आणि त्या सुदक्षिणी राजाला आपल्या ताब्यात घेऊन त्याला कारागृहात टाकलं. पण मी म्हणतो, एखाद्याला देवाचं वेड असेल तर त्याला उचलून कुण्याही जागेत नेऊन ठेवा, तिथं तो शिवशिव म्हणल्याशिवाय सोडत नाही. कुण्याही जागेत ठेवा. कारागृहात सुद्धा तो राजा ओम नमः शिवाय म्हणू लागला, ओम नमः शिवाय म्हणू लागला, ओम नमः शिवाय म्हणू लागला. तिथं त्यानं तपश्चर्येला सुरुवात केली. सैन्याला वाटलं हा तपश्चर्येतून काहीतरी दिव्य शक्ती प्राप्त करून घेईल आणि कारागृहातून सुटका करेल. यासाठी सैन्याने या भीम राक्षसाला निरोप पोहोचवला की हा राजा कारागृहामध्ये असताना सुद्धा नाव घेऊ लागलेला आहे, याच्यावरती काहीतरी बंदी घाला. भीम राक्षस कारागृहात आला आणि त्याला म्हणू लागला, इथं हे चालणार नाही, नाव घेऊ नको, पण भगवंताचं नाव घ्यायला राजा भेट नाही, आपणही भ्यायचं नाही. देवाचं नाव घ्यायला काय भ्यायचंय? राजा म्हणू लागला, तू मला मारून टाकलास तरी चालेल, पण मी माझं नाव सोडणार नाही. काही केल्या मी माझी भक्ती कमी करणार नाही. यावेळेस भीम राक्षसाच्या हातामध्ये तलवार होती. राजाने सांगितलं, आता जर राक्षस म्हणू लागला राजाला, आता जर तू भगवंताचं नाम नाही थांबवलं, त्या वैरागी महादेवाचं नाम नाही थांबवलं, तर मी तुला या कारागृहामध्ये मारून टाकीन. यावर राजा घाबरला, पण अंतकरणामध्ये महादेवाविषयी असलेला दृढ भाव समोर आला. मारलं तोडलं तरी चालेल, तोडिता मोडिता सोलिता पिडिता अग्नीने जाळीता चवी न सोडी. ऊस उसाला तोडलं हे की नाही, मोडलं, सोललं, करचर मध्ये घालून पिळलं, त्याला जाळलं, त्याची साखर बनली, पण त्यानं त्याची चव सोडली का? ऊस पहिला कसा होता? गोडच होता, आणि ज्यावेळेस साखर झाली तेव्हा कसा होता? गोडच होता. तोडिता मोडिता सोलिता पिळिता अग्नीने जाळीता चवी न सोडी. त्यानं त्याची चव सोडली नाही. तसं तोडलं मोडलं मारलं काही केलं तरी मी माझं नाव सोडणार नाही असा निश्चय झाला. आणि तेवढ्या वेळामध्ये त्या भीम राक्षसाला राग आला आणि त्यानं याची शिवभक्ती थांबवण्यासाठी तलवार उचलली आणि या सुदक्षिणा राजाला मारायला तलवार घेऊन पुढे येणार. एवढ्यामध्ये सुदक्षिणा राजाच्या नावामध्ये एकच नाव आहे, हे शंभू महादेवा. महादेव धावत आले आणि महादेवांनी या सुदक्षिणा राजाच्या समोर येणं केलं. नमः पार्वती पते शिव हर हर. भक्तासाठी भूमंडळ धुंडाळी तो जाश्वन्नीळ. कारागृहामध्ये माझा देव आला आणि त्याची तलवार हातामध्ये धरून मोडून टाकली आणि त्या क्षणाला त्या भीम राक्षसाचा वध केला. आणि त्या भीम राक्षसाच्या संकटातून या सुदक्षिणी राजा बरोबर त्या सर्व भीम नगरीला, त्या सगळ्या नगरीला, देवी देवतांना ऋषी मुनींना त्या राक्षसाच्या त्रासातून मुक्त केलं. आणि सुदक्षिणा राजांनी महादेवाचे साष्टांग नमस्कार म्हणून ऋण आभार व्यक्त केले आणि विनंती केली, महादेवा ही नगरी तुमच्या विना सुनी आहे, आम्हाला तुम्हाला इथं पाहायचं आहे, त्यावेळेस तुम्ही या नगरीमध्ये अधिष्ठान मांडावं अशी विनंती केल्यावर महादेव या सुदक्षिणा नावाच्या राजाच्या हट्टापोटी 6वं ज्योतिर्लिंग भीम राक्षसाचा वध केल्यामुळं भीमा शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने भगवान शिव परमात्म्याने त्या भीम नगरीमध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग रूपाने आपलं अधिष्ठान मांडलं आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपाने 6वं ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी स्थापित झालं. बोलो भीमाशंकर ज्योतिर्लिंग भगवान की. नमः पार्वती पतये शिव हर हर. सुदक्षिणा राजासह सर्व ऋषी मुनी देवी देवता त्या
राक्षसाच्या त्रासातून मुक्त झाले आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग नावाने प्रसिद्ध होऊन तेथील नगरी अगदी आनंदाने वास्तव्य करू लागली। भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने अशा शत्रूचा त्या ठिकाणी नाश होतो। कलियुगामध्ये आपल्या सुद्धा शेजारी पाजारी शत्रू असतात, त्या शत्रूंना भक्तीच्या बळावर जिंकण्यासाठी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं। त्याच्या दर्शनाने आपल्या शेजारी पाजारी जवळ असणारे शत्रू त्यांच्या विचाराचा त्या ठिकाणी नाश होईल आणि नक्कीच आपल्याला सुखाची प्राप्ती होईल। सुदक्षिणा राजामुळे 6वं ज्योतिर्लिंग भगवान शिव परमात्म्याने स्थापित केलं। या 6व्या ज्योतिर्लिंगाचा महिमा आपण श्रवण केलेला आहे। त्याच्या दर्शनाने नक्कीच आपण हे या ठिकाणी सुखी होणार आहोत। पुनश्च एकदा 6व्या ज्योतिर्लिंगाला नमस्कार करून या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना शांति शांति है। नमः पार्वती पतये शिव हर हर हर। आरतीला जागेवर उठा। उठत असताना लोहारवती पतये शिव हर हर। आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा। 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 हो जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला पाहुणी ऐसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला। भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा। जय भोले। करू शंभु देवा देवाधि देव महादेवा। ओ धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुणी ऐसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला। दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करू शंभु देवा देवाधि देव जय भोले। आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा। शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला। शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला। कुमार गाई हाक देवा मारी कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करो शंभु देवा देवाधि देव महादेवा। आरती करो शंभु देवा देवाधि देव महादेवा। हो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि। गुणातीत कांतं परब्रह्म शांतं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहं उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगं नमामिष्टलिंगं। महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिंगं नमामिष्टलिंगं। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं। हर हर ओम। यज्ञेन यज्ञमय जन्त देवास्तानि धर्माणि प्रतमानस्य नम तेह नागं महिमान सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ओम गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। नमः पार्वती पतये शिव हर हर हर। शिव महापुराण भगवान की।